नमस्कार प्रेक्षकांनो. आपण आलेला आहात कृषी माऊलीच्या पॉडकास्ट चॅनलच्या आजच्या एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याकडे आलेलं आहे एक खास व्यक्तिमत्व. ते आहेत चिंतामणी दादा भुळे सर, जे आहेत नैसर्गिक शेतीचे प्रचारक, मार्गदर्शक आणि अनुभवी शेतकरी. तर आपण यांना आज विचारणार आहोत, नैसर्गिक शेती ही का उत्तम मानली जाते आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण सल्ला आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, की सर, आपण वाघरीत शेती करता, तर ही केव्हापासून सुरू केली किंवा याबद्दल आपल्याला कुठून प्रेरणा मिळाली, याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काही माहिती द्या ना? मी साधारण 2016 पासून ही गोअधारित शेती करतो आहे. त्याच्या अगोदर माझं एम-एस-सी ॲग्रीकल्चरचं शिक्षण झाल्यानंतर मी काही कंपन्यांमध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर मी सिंगापूरमध्ये प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करण्यासाठी होतो 5 वर्ष. अरे वा. पण जेव्हा ते लक्षात आलं, की ते सगळं नैसर्गिक नाहीये, किंबहुना त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक सगळ्या चक्रामध्ये ढवळाढवळ करतो आहोत. हं. त्याच्यानंतर मी ती सगळं सोडून मी भारतात परत आलो आणि त्याच्यानंतर मी शाळेमध्ये नोकरी करत होतो. 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना मी सायन्स आणि मॅथ्स शिकवत होतो. अच्छा. आणि मग ज्या शाळेत मी ते नोकरी करत होतो, त्यांनी मला त्यांची अर्धा एकर शेती दिली होती, मुलांना शेती शिकवण्यासाठी म्हणून. कारण माझं बॅकग्राऊंड जे होतं शिक्षणाचं, ते एम-एस-सी ॲग्रीकल्चर होतं. अच्छा. तर त्यावेळेला मग मी इंटरनेटवर वगैरे अशी माहिती घेतली होती शेतीविषयक. तर त्यावेळेला सुभाष पालेकर कृषी हे गोआधारित शेतीचा एक जो भाग आहे, की त्याच्यामध्ये देशी गाईच्या सगळे जे काही गव्य आहेत, त्यांचा वापर करून आपण कशाप्रकारे शेती करू शकतो, याच्याविषयीचं मला समजलं आणि त्यानुसार मी त्या अर्ध्या एकर शेतीमध्ये मुलांना शिकवत ते प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये मी 25 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली होती मुलांना शिकवण्यासाठी. तर त्या भाज्या आल्यानंतर अ, बाकी मी मित्रांना, नातेवाईकांना त्या भाज्या दिल्या. तसंच जी मुलं होती त्यांच्या पालकांनी पण त्या भाज्या नेल्या आणि त्यांचे सगळ्यांचे फीडबॅक खूप छान आले होते, की बऱ्याच जणांनी 8-8, 10-10 वर्ष काही भाज्या खाणं सोडून दिलं होतं. कारण बाजारातनं घेतलेल्या ज्या काही भाज्या आहेत, ते खाऊन त्यांना खूप त्रास होत होता. हो, हो. पण या प्रयोगातल्या ज्या भाज्या होत्या, त्या खाल्ल्यानंतर त्यांना त्याची टेस्ट पण आवडली आणि त्यांना त्रासही झाला नाही. आणि याउलट त्यांना त्यांच्या लहानपणीची आठवण झाली, की इतक्या शुद्ध स्वरूपाच्या भाज्या आपल्याला त्यावेळेला मिळत होत्या. तर हे सगळे फीडबॅक मला मिळाल्यानंतर मग मला ती प्रेरणा मिळाली, की मग आपली स्वतःची जी शेती आहे, तर मग त्या शेतीमध्ये आपल्याला जसं शुद्ध धान्य शुद्ध सगळं अन्न मिळेल, आपल्यालाही मिळेल आणि इतरांना पण आपल्याला देता येईल. या दृष्टिकोनातनं मग मी ती सुरुवात केली शेती. म्हणजे मला आत्ता असं वाटतं, की हे कौतुकास्पद काहीच नाही याच्यामध्ये. कारण मी खूप उशिरा याच्यामध्ये आलो, हे मला लक्षात येतंय, की पहिल्यापासून जर मला माझ्या शिक्षणापासून, शाळेपासून जर या गोष्टी समजल्या असत्या अगोदरच, हो. तर मी खूप लवकर याच्यामध्ये आलो असतो. हे लक्षात आलं माझ्या आणि उलट मी म्हणजे भाग्यवान समजतो त्या दृष्टीने. त्यामुळे कौतुक करण्यासाठीचं काहीच नाही. उलट मला कृतज्ञता वाटते, की मी काही ना काहीतरी गोसेवा करू शकतोय किंवा भूमातेची पण सेवा करू शकतो. आता गो आधारित शेती म्हणजे नेमकं काय आणि ती कशी केली जाते याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना? आता गो आधारित शेती म्हणजे काय तर जनरली कुठलीही पिकं आपण घेतो, त्या वनस्पती असतात. त्या वनस्पतींना जे खत लागतं, जे न्यूट्रिशन लागतं ते जमिनीतून मिळतं. त्याच्यासाठी काही ना काहीतरी रासायनिक किंवा काही गोष्टी त्याच्यामध्ये टाकायला लागतात. हं. तर हे जे काही आहे रासायनिक सगळ्या गोष्टी न टाकता, गो आधारित ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला देशी गाईकडनं जे काही मिळतं, जे शेण आहे, गोमूत्र आहे आणि दुधापासून मिळणारं ताक, या ज्या गोष्टी आहेत, यांचाच फक्त वापर शेतीमध्ये करणं आणि याच्यामध्ये सुद्धा फक्त गो आधारित शेती करत असताना आपल्या देशी गाईचं याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. कारण त्याच्यामध्येच सगळ्यात जास्त ताकद आहे. त्याच्यामध्येच खूप जास्त प्रमाणात मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे की जमिनीसाठी आवश्यक असतात. पिकांना त्यांचे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे हा फरक आहे रासायनिक आणि नैसर्गिक मधला. बरोबर. गो आधारित या नैसर्गिक शेतीवर काही संशोधन झालंय का? हो, निश्चितच खूप भरपूर संशोधन झालंय. त्याच्यामध्ये सुभाष पालेकर कृषी, हे सुभाष पालेकर म्हणून जे त्यांना पद्मभूषण दिलं गेलेलं आहे. तर त्यांनी स्वतः याच्यावर 8 वर्ष संशोधन केलं आणि त्यानुसार ही शेती पद्धत त्यांनी विकसित केली त्यांच्या अनुभवांवरून आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार केला.
तसंच देशपांडे ऋषी कृषी ही पण एक शेती पद्धती आहे, ज्याच्यामध्ये की सगळी देशी गाईवर आधारित तिच्या म्हणजे देशी गाईच्या गव्यांवर आधारित शेती केली जाते, असंही संशोधन आहे. पण याच्याही पेक्षा आता लेटेस्ट जर पाहायचं तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च आणि आपलं शासन यांनी सुद्धा आणि कृषी विद्यापीठं यांनी पण आता जी रासायनिक ही ज्या शेतीचा प्रसार अगोदर केला गेला, त्याच्यात आणि या प्रकारच्या शेतीमध्ये काय फरक आहे आणि उत्पादन कसं येतं आणि वेगवेगळे त्याचे परिणाम काय होतात, याच्यावर पण आता संशोधन चालू केलेलं आहे. दादा, पारंपरिक तुलनेच्या मानाने या प्रकारामध्ये उत्पादन जास्त येतं का कमी येतं का काय, म्हणजे तुमचा काय अनुभव आहे? अं, पारंपरिक असू देत किंवा रासायनिक असू देत, या शेती पद्धतीनुसार माझा पहिल्यापासूनचा अनुभव असा आहे, की उत्पादनामध्ये काही फरक पडत नाही. उलट जास्त चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळतं आणि त्याच्यातून प्रदूषण न होता जमीनही चांगली होते, वातावरणही चांगलं होतं. हो. हा माझा अनुभव आहे. पण थोडा वेळ लागत असेल ना नेहमीच्या मानाने. रासायनिकला जर का रासायनिक शेती जर का लवकर येत असेल, त्याची ग्रोथ लवकर होत असेल, तर नैसर्गिकला थोडा वेळ लागत असेल. तुम्हाला काय वाटतं? खूप जास्त असा फरक पडत नाही. कारण रासायनिक याच्यामध्ये काही टॉनिक्स असतील किंवा काही जे हॉर्मोन्स असतील, याचा वापर केला जातो. पण त्याच सगळ्या गोष्टी आपण नैसर्गिक रीतीने सुद्धा देऊ शकतो. जीवामृताच्या माध्यमातून देऊ शकतो, ताकाच्या फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो हो. आणि त्यामुळे वाढीवर सुद्धा उलट काही परिणाम होत नाही. उलट नैसर्गिकरित्या सगळी वाढ झालेली असल्यामुळे ती अतिशय निरोगी आणि चांगल्या प्रकारे वाढ होते पिकांची. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भविष्यामध्ये नैसर्गिक भाजीपाला, अन्नधान्य ह्याची मागणी वाढू शकते? निश्चितच मागणी वाढू शकते. पण ते मागणी वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, की त्यांचे जे कन्झ्युमर्स आहेत, तर त्यांचा अवेअरनेस या संदर्भात वाढायला पाहिजे. जर त्यांच्यामध्ये आता बऱ्याच वेळेला असं मी बघतो, की जे ग्राहक आहेत, तर त्यांच्या घरामध्ये जेव्हा एखादी कुठलीतरी अप्रिय घटना घडते आणि मग डॉक्टर सांगतात, की तुम्ही रासायनिक भाजीपाला वगैरे खाऊ नका. हो. किंवा अन्नधान्य खाऊ नका, तर तुम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीचं खा. त्याच वेळेला ते या पद्धतीकडे किंवा या शेतमालाकडे वळतात. थोडक्यात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आजकाल सर्रास कॅन्सर सारखे जे महारोग आहेत, अगदी. की ज्याच्यामुळे आपण म्हणतो की कशामुळे? तर आपल्याला कधी-कधी कारणं कळत नाही. आपण फक्त उपचारांकडे लक्ष देतो, पण बरोबर. त्याचं कारण हेही एक असू शकतं असं तुमचं अगदी. म्हणणं आहे. निश्चितच, निश्चितच. म्हणूनच म्हणजे जेव्हा जागरूक जेव्हा आपण प्रत्येक जण, सगळेच नागरिक आपण काय खातोय, ते कुठून येतंय, ते कशाप्रकारे वाढवलं जातंय, त्याच्यामध्ये किती प्रमाणात विष आहे किंवा नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ते अन्न खाऊन आपल्यावर काय त्याचा परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर निश्चितच आपण याच्याकडे नैसर्गिकपणे वळू शकू. पण सध्याची सगळीच समाजरचना जर बघितली, तर याचा फारसा विचार कोणी करताना दिसत नाही. जेव्हा लोकं या पद्धतीचा विचार करायला लागतील, तेव्हा ही एक खूप अत्यावश्यक गोष्ट आहे जीवनातली. ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्यानंतरच मागणी वाढू शकेल. हं, हं. आजच्या आजच्या डेली रूटीन प्रमाणे तुमचा काय अंदाज आहे, की शेतकरी हा नैसर्गिक शेतीकडे किती प्रमाणात वळतोय? अ, म्हणजे नैसर्गिक शेती करणं हे तुलनेने रासायनिक शेती करण्यापेक्षा खूप जास्त कष्टाचं आहे. तसंही आणखी खूप जास्त खर्चाचं आहे. खर्चाचं कारण हे की जी मजुरांची मेहनत लागते या सगळ्या गोष्टींच्यासाठी, तर त्याचा खर्च भरपूर होतो हो. आणि जर स्वतः करायचं म्हटलं तर कष्ट भरपूर आहेत. निश्चितच. आणि ते 1 किंवा 2 जण फक्त फॅमिलीमधले करणं त्यांना शक्य नाहीये. तर त्याच्यामध्ये मॅन पॉवर ही लागतेच. हेच हेच एक कारण असू शकतं, की आजकाल लोकांचं शेती न करण्याचं कारण हे असू शकतं. अगदी. त्याला खूप पेशन्सचं काम आहे बरोबर. आणि वेळ देऊन सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन करणं. हो. म्हणून लोकं नोकरी-धंदा जास्त बघतात, पण शेतीकडे वळत नाहीत. अगदी. हे कारण असू शकतं. बघा, मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की याच्यातच मला सांगायचं होतं, हो, सांगा ना. की शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर ते शेतामध्ये कुठली ना कुठली पिकं तर घेणारच आहे. निश्चित. मग प्रत्येक जण हाच विचार करतो त्याच्यामध्ये, की कुठलं पीक लावल्यानंतर माझा खर्च कमी होईल आणि मला चांगला भाव मिळेल. हो. या गोष्टीचा विचार करतो. जर त्यांना शेतकऱ्यांना लक्षात आलं, की नैसर्गिक शेती करून मला चांगला फायदा होतो आहे. हे जेव्हा लक्षात येईल, त्यावेळेला जास्तीत जास्त शेतकरी इकडे वळतील आणि म्हणूनच जागरूकता ही ग्राहकांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे आणि ज्याच्यामुळे की नैसर्गिक शेतीमालाची
मागणी वाढेल आणि ती मागणी वाढल्यामुळे आपसुकच शेतकऱ्यांना पण हे करणं आवश्यक वाटेल. गोशेती किंवा नैसर्गिक शेतीबाबत सरकारचा काही दृष्टिकोन आहे का? किंवा त्यांच्या तशा काही योजना आल्यात का? अ, निश्चितच आत्ताचं सध्याचं सरकार आहे, याच्यामध्ये या गोष्टींबाबत जागरूकता आहे. ते काही योजना पण या संदर्भात केलेल्या आहेत. पण त्याची प्रत्यक्ष स्तरावरची ग्रासरूट लेव्हलवरची जी अंमलबजावणी आहे, त्याच्यामध्ये खूप लॅकिनस आहेत. म्हणजे मी माझंच स्वतःचं उदाहरण देतो. आमच्या गावामध्ये या नैसर्गिक शेती धोरणाच्या संदर्भातले किंवा सेंद्रिय शेतीच्या संदर्भातले योजना राबवण्यासाठी सरकारी अधिकारी आले. त्यांना माहीतही होतं, की मी ही अशा प्रकारची शेती करतोय. पण त्यांना टार्गेट फक्त पूर्ण करायचं होतं. म्हणून त्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याची निवड केली आणि त्याला सगळ्या सुविधा दिल्या. म्हणजे गाईचे पैसे मिळाले त्यांना, आणखीन सगळं इन्फ्रास्ट्रक्चर लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या, अनुदान मिळालं. पण त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांनी त्याचं काय केलं, याच्याकडे कोणाचंही काही लक्ष नाहीये. त्या शेतकऱ्यांनी ते सगळ्या मिळालेल्या गोष्टी विकून टाकल्या आणि तो शेतकरी परत पहिल्यासारखी शेती करत आहे. म्हणजेच नैसर्गिक शेतीच्या बाबतीत तुमचं असं ठाम म्हणणं आहे, की याच्या बाबतीत जागरूकता व्हायला पाहिजे. हो. आणि नैसर्गिक शेती केव्हा एखादा शेतकरी पण करेल, जेव्हा त्याचं स्वतःचं मोटिव्हेशन असेल. बरोबर. ही केमिकल किंवा रासायनिक शेती करून मला काय त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात, याच्याबद्दलचा जेव्हा शेतकरी स्वतः विचार करेल, त्याच्याच नंतर तो या शेतीकडे वळेल. आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही एखादा संदेश द्या ना यातून चांगला. म्हणजे मी काही फार कोई मोठा कोणी नाही आहे काही मार्गदर्शन वगैरे करण्यासाठी. मी तर केवळ एक गोसेवक आहे. पण जो गेल्या काही वर्षांमधला अनुभव आहे, त्याच्यामधून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच सांगेन, की आपण जी शेती करतोय त्याचा आपल्या शेतीवर, जमिनीवर काय परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय, याचा व्यवस्थित जरूर आपण अभ्यास करावा आणि किमान 2 ते 5 गुंठ्यावर आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याच शेतात विषमुक्त पिकवून आपण त्या जरूर खाव्यात आणि आपल्या मित्र नातेवाईकांना पण त्याचा वानोळा द्यावा. एवढंच मी त्यांना सांगू शकेन. गावाकडच्या लोकांसाठी ठीक आहे, की त्यांना मुळातच शेती असते त्याच्यामुळे ते शेती करू शकतात. पण हेच शहरातल्या लोकांना करायचं असेल तर काय पर्याय त्यांच्यासाठी? अ, शहरी लोकांसाठी जर म्हटलं तर अगदी कमी जागेमध्ये सुद्धा, अगदी घरातल्या कुंड्यांमध्ये सुद्धा आपल्याला लागणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो आणि याच्या बरीचशी उदाहरणं जर तुम्ही बघितलीत, तर पुणे शहरामध्ये पण उपलब्ध आहेत, जे की टेरेस गार्डनिंग करतात हो. आणि अगदी पपईसारखी झाडं सुद्धा तिथे उगवली जातात आणि त्याची फळं नैसर्गिकपणे त्याला येतात आणि विषमुक्त सगळ्या फळं सुद्धा आपण त्याच्यातून मिळवू शकतो. भाज्या पण आपण मिळवू शकतो. तर नक्की ग्राहक म्हणजे शहरातील जे कोणी आहेत ते पण अशा पद्धतीने नैसर्गिक शेती करू शकतात. करू शकतात निश्चितच. खूपच छान, खूपच छान. गोशेतीबाबतच्या काही निविष्ठा आहेत का? नैसर्गिक शेती करत असताना जीवामृत एक वापरलं जातं, जे की देशी गाईचं शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि आपल्या बांधावरची माती हे 200 लिटर पाण्यामध्ये घालून ते 2 ते 3 दिवस ठेवून त्याच्यानंतर ते मग 1 एकर शेतीसाठी वापरलं जातं. हे एक जीवामृत आहे. ज्याच्यामुळे की मायक्रोब्सची वाढ आपल्या शेतामध्ये केली जाते. जेणेकरून जे अन्नद्रव्य मातीमध्ये नैसर्गिक प्रकारे उपलब्ध आहेत, ते जीवाणू पिकांना उपलब्ध करून देतात. दुसरं आहे कीटकनाशकं, ज्याच्यामध्ये नीमास्त्र आहे किंवा ब्रह्मास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे. अशा प्रकारची जी अ, काही वेगवेगळी कीटकनाशकं तयार केली जातात, जी आपल्या शेतावरच्याच वनस्पती आणि देशी गाईचं गोमूत्र यांचा वापर करून केली जातात. ज्याच्यामुळे की कीटकांचं आपण नियंत्रण करू शकतो आणि काही बुरशीनाशक आहेत, जसं की ताक आहे. तर त्या ताकाची फवारणी करून अ, अशा प्रकारे आपण त्या निविष्ठा सगळ्या वापरतो नैसर्गिक शेतीमध्ये. फक्त याचं प्रमाण बदलत असेल, की आपण काय पीक घेतोय त्यानुसार. बरोबर, बरोबर. तुमचे खूप खूप धन्यवाद दादा. आज तुम्ही अतिशय वेळेत वेळ काढून इथे आलात आणि नैसर्गिक शेती कशी महत्वाची आहे किंवा सेंद्रिय शेती कसं करणं गरजेचं आहे आजच्या काळानुसार, हे तुम्ही अतिशय सोप्या शब्दांमध्ये सगळ्यांना समजून सांगितलं. त्याकरता आमच्या कृषी माऊली या पॉडकास्टच्या चॅनलकडून आणि सगळ्या टीमकडून तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, पुन्हा तुम्ही इथे यावं आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी आमची खूप खूप इच्छा आहे. धन्यवाद.